नमस्कार बालमित्रांनो. इयत्ता 4थी मराठी बालभारती यामध्ये आज आपण कविता क्रमांक 2 श्रावण महिन्यात या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहात. तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. पहा स्वाध्याय. आम्हाला हे समजले. प्रश्न पहिला. कवितेत आलेले शब्द चौकटीत लिहा. कवितेत वर्णन केलेल्या महिन्याचे नाव. तर या ठिकाणी आपण लिहायचं आहे श्रावण. आपल्याला माहीत आहे श्रावण हे कवितेत आलेल्या महिन्याचं नाव आहे. पुढे मोराच्या संगतीने नाचणारी. तर मोराच्या संगतीने नाचणारी लांडोर. आपण या ठिकाणी लांडोर हा शब्द लिहायचा आहे. पुढे रात्री डुरुक डुरुक करणारा. तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे रात्री डुरुक डुरुक करणारा कोण असतो? बेडूक. हा शब्द आपण या ठिकाणी लिहायचा आहे. अशा प्रकारे आपला प्रश्न पहिला या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. त्यानंतर प्रश्न 2 आहे. आकृती पूर्ण करा. पहा या ठिकाणी आपल्याला आकृती दिली आहे श्रावण महिन्याचे वैशिष्ट्ये. तर आता आपल्याला श्रावण महिन्याचे कवितेमध्ये दिलेले वैशिष्ट्य लिहा. यामध्ये पहिलं लिहायचं इंद्रधनुष्य, त्यानंतर पाऊस, मोराचा नाच आणि बेडकाचे गाणे. अशा प्रकारे आपण श्रावण महिन्याचे वैशिष्ट्ये या कवितेमधून या ठिकाणी लिहायचे आहेत. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 2 आपला पूर्ण झालेला आहे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 3. 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. श्रावण महिन्यातील निसर्गाचे वर्णन तुमच्या शब्दात लिहा. आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया. उत्तर. श्रावण महिन्यात ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट असतो. सगळीकडे पावसामुळे हिरवळ असते. आकाशात इंद्रधनुष्य पाहायला मिळते. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आहे. मोर आणि बेडूक पावसाचा आनंद कसे व्यक्त करतात? तर आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहा. उत्तर पहा. पावसाचा आनंद व्यक्त करताना मोर सुंदर पिसारा फुलवतो व लांडोरीसोबत नाचतो. तसेच बेडूक रात्रीच्या वेळी डुरुक डुरुक किंवा डराव डराव आवाज करत आपला आनंद व्यक्त करतो. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. रिकाम्या जागा भरा. यामध्ये पहा. 7 रंगाचं तोरण कसा रिकामी जागा चोवल. तर या ठिकाणी लिहायचं आपण आभारी. आभारी हा शब्द लिहायचा आहे. पुढे आहे कारजात धाकधूक डॅश किल्लोर करती. तर या ठिकाणी आपण रिकाम्या जागी लिहायचं आहे इजा. इजा हा शब्द आपण या ठिकाणी लिहायचा आहे. पुढे श्रावण महिन्यात डॅश भुरुक भुरुक. तर या ठिकाणी आपण शब्द लिहायचा आहे पाणी. श्रावण महिन्यात पाणी भुरुक भुरुक. त्यानंतर पुढे धारा नाचत नाचत डॅश धरते ताल. तर या ठिकाणी लिहायचं आपण शब्द थेंबा. धारा नाचत नाचत थेंबा धरते ताल. अशा प्रकारे आपण या रिकाम्या जागा पूर्ण करायच्या आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न 5 आहे. कवितेत आलेल्या अपरिचित शब्दांची यादी करा. तर आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया. उत्तर पहा. पाका, किल्लोर, आबारी, महिन्यात, भेपक्या, चोवेल, कारजात, भुरुक, श्रावण इत्यादी कवितेतील आलेले आपण अपरिचित शब्द या ठिकाणी लिहिलेले आहेत. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. 7 रंगाचे तोरण या शब्दासमूहाचा तुम्हाला समजलेला अर्थ सांगा. आता आपण याचं उत्तर लिहा. उत्तर पहा. आकाशात दिसणारे 7 रंगाचे सुंदर इंद्रधनुष्य म्हणजे 7 रंगाचे तोरण. अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक 6चं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढे आहे विचार करा व सांगा. यामध्ये पहा. पाऊस शेतकऱ्याच्या जीवनावर कसा परिणाम करतो असा आपल्याला प्रश्न दिला आहे. तर आता आपण त्या प्रश्नाचं उत्तर लिहा. उत्तर. पाऊस पडल्यामुळे शेतीला पाणी मिळते, पिके चांगली वाढतात व शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न मिळते. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढे आहे लिहिते होऊया. यामध्ये प्रश्न पहिला आहे. खालील अर्थाच्या कवितेतील ओळी लिहा. श्रावण महिन्यात ढगांचा गडगडाट ढोलांच्या आवाजासारखा ऐकू येतो. विजांच्या कडकडाटामुळे मनात भीती निर्माण होते. आता या अर्थाच्या ओळी आपण कवितेतील लिहूया. श्रावण महिन्यात ढगा ढोल वाजवती, कारजात धाकधूक इजा किल्लोर करती. अशा प्रकारे आपण कवितेतील या ओळी या ठिकाणी लिहायच्या आहेत. नंतर आहे. श्रावण महिन्यात रिमझिम पाऊस पडत असतो, रात्री बेडकाचे गाणे कानावर पडते. आता या अर्थाच्या कवितेतील ओळी लिहूया. पहा. श्रावण महिन्यात पाणी भुरुक भुरुक, कानी भेपक्याचा गाणा, रात्री डुरुक डुरुक. अशा प्रकारे आपण कवितेतील ओळी या ठिकाणी लिहायच्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 आपला पूर्ण झालेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. माझा आवडता श्रावण महिना या विषयावर 4 ते 5 ओळी माहिती लिहा. आता आपण माझा आवडता श्रावण या विषयावर आपण 4 ते 5 ओळी लिहूया. पहा. उत्तर. श्रावण महिना हा माझा आवडता महिना आहे.
या काळात निसर्ग हिरवागार आणि खूप सुंदर दिसतो. सगळीकडे छान हिरवळ असते. श्रावणात छान पाऊस पडतो. आकाशात सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसते. या महिन्यात नागपंचमी, रक्षाबंधन आणि गोकुळाष्टमी असे अनेक सण साजरे केले जातात. अशा प्रकारे आपण श्रावण महिन्याविषयी 4 ते 5 ओळी या ठिकाणी माहिती लिहिलेली आहे. या ठिकाणी प्रश्न क्रमांक आपला 2 पूर्ण झालेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, चर्चा करूया. यामध्ये पहा, श्रावण महिन्यात येणाऱ्या सणांची माहिती मिळवा व गप्पा मारा. तर आता आपण श्रावण महिन्यात येणाऱ्या सणांची माहिती लिहूया. पहा, उत्तर 1 नागपंचमी. या दिवशी आपण नागाची पूजा करतो. निसर्गातील सापाचे रक्षण करावे हा संदेश या सणातून मिळतो. दुसरा सण आहे रक्षाबंधन. हा बहीण भावाच्या प्रेमाचा सण आहे. बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधते. आणि त्यानंतर पुढील सण आहे गोकुळाष्टमी म्हणजेच दहीहंडी. हा भगवान श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवाचा दिवस आहे. सगळीकडे दहीहंडीचा उत्सव खूप उत्साहात साजरा केला जातो. अशा प्रकारे आपण या सणाची माहिती लिहायची आहे. पुढील सण आहे पोळा. हा सण शेतकऱ्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. आपल्या शेतात राबणाऱ्या लाडक्या बैलांची या दिवशी पूजा केली जाते. त्यानंतर पुढे आहे नारळी पौर्णिमा. कोळी बांधव समुद्राची पूजा करून नारळ अर्पण करतात. हा सण समुद्रकिनारी खूप आनंदाने साजरा केला जातो. अशा प्रकारे आपण श्रावण महिन्यात येणाऱ्या सणांची माहिती लिहिली आणि त्याचबरोबर आपण आपल्या मित्रांसोबत श्रावण महिन्यात येणाऱ्या सणाविषयी गप्पा देखील मारायच्या आहेत. त्यानंतर पुढे आहे पहा खेळूया शब्दाशी. यामध्ये पहा प्रश्न पहिला आहे समानार्थी शब्द लिहा. तर आता आपल्याला या ठिकाणी काही शब्द दिलेले आहेत, त्यांचे समानार्थी शब्द आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. पहिला आहे मोर. तर मोरासाठी समानार्थी शब्द आहे मयूर. त्यानंतर दुसरा आहे पाणी. तर पाणीसाठी आपण समानार्थी शब्द लिहायचा आहे जल. त्यानंतर आहे पुढे रात्र. तर रात्रसाठी आपण समानार्थी शब्द लिहायचा आहे निशा. पुढे आहे ई कान. तर कानासाठी आपल्याला माहिती आहे समानार्थी शब्द असतो कर्ण. पुढे आहे ढग. ढगासाठी आपण समानार्थी शब्द लिहायचा आहे मेघ. आणि शेवटी आहे वीज. आणि वीजसाठी आपण समानार्थी शब्द लिहायचा आहे विद्युत. अशा प्रकारे आपण प्रश्न पहिला समानार्थी शब्द लिहा या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2 विरुद्धार्थी शब्द लिहा. यामध्ये पहा मोठा. तर मोठाच्या विरुद्धार्थी शब्द लिहायचा आहे लहान. पुढे आहे कमी. तर कमी या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द आहे जास्त. पुढे ई आहे जवळ. तर जवळच्या विरुद्धार्थी शब्द असणार आहे दूर. अशा प्रकारे आपण या ठिकाणी प्रश्न क्रमांक 2 देखील पूर्ण केलेला आहे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 3 खालील शब्दांसाठी कवितेत आलेले शब्द शोधा व लिहा. तर आता आपण शब्द लिहूया. पहा आहे श्रावण. त्यासाठी कवितेमध्ये सरावण हा शब्द आलेला आहे. पुढे आहे आभाळी. त्यासाठी कवितेमध्ये अबारी हा शब्द आलेला आहे. पुढे आहे काळजात. त्यासाठी कवितेमध्ये कारजात हा शब्द आलेला आहे. आणि शेवटी ई थाटात. त्यासाठी कवितेमध्ये ठाटात अशा प्रकारचा शब्द आलेला आहे. या ठिकाणी आपण प्रश्न क्रमांक 3 पूर्ण केलेला आहे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 4 खालील आकृतीतील प्राण्यांची व कीटकांची नावे पूर्ण करा. तर पहा आपल्याला या ठिकाणी प्राण्यांची आणि कीटकांची नावे लिहायची आहेत. या ठिकाणी काही अक्षरं दिलेली आहेत आणि काही अक्षरं आपण पूर्ण करायची आहेत. पहा पहिला आहे डा. तर या ठिकाणी आपण स लिहायचा आहे म्हणजे होणार आहे आपला शब्द डास. पुढे पहा आपण जर पाहिलं तर 3 अक्षरी नाव आहे. डू दिलेला आहे. तर आपण या ठिकाणी लिहायचं आहे बेडूक हा शब्द आपण या ठिकाणी लिहायचा आहे. पुढे जर पाहिलं तर 4 अक्षरी शब्द आहे. ना आणि डा हे अक्षरे दिलेले आहेत पहिला आणि शेवटचं. तर यापुढे आपण शब्द लिहायचा नाक तोडा. आपण हा शब्द या ठिकाणी पूर्ण करायचा आहे. आणि पुढे आहे पहा 5 अक्षरी शब्द आहे. आपल्याला दुसरं आणि चौथं अक्षर दिलेलं आहे. तर या ठिकाणी गोगलगाय हा शब्द येणार आहे. आपण तो या ठिकाणी लिहायचा आहे. तर या ठिकाणी आपण प्रश्न क्रमांक 4 खालील आकृतीतील प्राण्यांची व कीटकांची नावे पूर्ण करा हा आपण या ठिकाणी लिहिलेला आहे. त्यानंतर पुढे आहे प्रश्न क्रमांक 5 ओळखा पाहू. या ठिकाणी पहा आपल्याला एक शब्दकोड दिलेला आहे आणि आपल्याला त्याचं उत्तर लिहायचं आहे. तर पहा पहिलं शब्दकोड आहे कधी हिरवा कधी राखाडी, कधी पाणी कधी माती, डराव डराव करतो उड्या मी मारतो, पावसाच्या राती ओळखा पाहू मी कोण. तर पहा याचं विद्यार्थी मित्रांनो खूप उत्तर सोपं आहे. आपल्याला डराव डराव कोण करतो रात्री. तर याचं उत्तर असणार आहे बेडूक. आपण या ठिकाणी लिहायचं आहे उत्तर बेडूक. त्यानंतर पुढील शब्दकोड आहे पहा मी आहे राष्ट्रीय पक्षी, पंखावरती रंगीबेरंगी नक्षी, केकाराव करतो रानात, रमतो कवीच्या बालमनात. सांगा मी कोण. आपल्या सर्वांना माहिती आहे आपला राष्ट्रीय पक्षी रंगीबेरंगी असतो, तो केकराव करतो आणि अनेक कवितेमध्ये आपल्याला त्याचं वर्णन देखील ऐकायला मिळतं. तर त्याचं नाव आहे मोर. मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी या शब्दकोड्याचं उत्तर लिहायचं आहे मोर. तर अशा प्रकारे आपण ओळखा पाहू हा प्रश्न क्रमांक 5 देखील पूर्ण केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता 4 बालभारती मराठी यामधील कविता क्रमांक 2 श्रावण महिन्यात
या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय लिहिलेला आहे, तसेच 100% प्रश्नांची उत्तरं देण्याचा आपण देखील या ठिकाणी प्रयत्न केला आहे. मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.